अल्पवयीन असलेल्या आपल्या लेकरांकडे आई वडिलांनी काळजीपूर्वक लक्ष देणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला ही बातमी पाहिल्यानंतर लक्षात येईल। अल्लड असणाऱ्या मुलामुलींना प्रेम ही भावना जास्त जवळची वाटू लागते। एकमेकांविषयी ते जास्त विचार करू लागतात आणि आकर्षित होतात। मात्र एक विचित्र प्रकार घडलाय। एका 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं प्रियकराला भेटण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवलेली आहे, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। काय केलं या 10वीत शिकणाऱ्या मुलीनं पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर गोरखपूरमधील तिवारीपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली आहे। मागच्या 3 महिन्यांपासून सदर विद्यार्थिनी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी आई वडिलांच्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकत होती। जेव्हा पालकांना गुंगी यायची तेव्हा तिचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी यायचा। मात्र नुकतंच तिचं बिंग फुटलेलं आहे। 3 महिन्यांपासून सदर प्रकार सुरू होता। संशय आल्यानंतर एके दिवशी वडिलांनी जेवण घेतलंच नाही आणि ते झोपून गेले। जेव्हा रात्री प्रियकर घरात आला तेव्हा त्या वडिलांनी त्याला पकडून चांगलंच बेदम मारहाण केली। या गोंधळामुळे शेजारचे लोकही जमा झाले। 3 महिन्यांपासून सदर प्रकार सुरू होता, मात्र पालकांना त्याची जराही कल्पना नव्हती। मात्र संशय आल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीनं सदर पालकांनीच हा प्रकार उघडकीस आणलाय। शेजारचे लोक गोळा झाल्यानंतर प्रियकराची चांगलीच धुलाई झाली। यानंतर पोलिसांनाही बोलवण्यात आलं। पोलिसांनी स्थानिकांना शांत करून प्रियकराची त्याच्या तावडीतून सुटका केली आणि त्याला ताब्यात घेतलंय। पोलिसांनी सांगितलं की आम्हाला सूचना मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी गेलो, मुलाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं होतं। मात्र यावर कुणीही तक्रार दाखल केली नसल्यामुळे मुलाला सोडून दिलेलं आहे। मात्र यापुढे जर तक्रार आली तर या प्रकरणाचा अधिक तपास केला जाऊ शकतो।